रत्नागिरीत आयलॉग जनसुनावणी दरम्यान गदारोळ झाला। जिल्हाधिकारी व्यासपीठावर दाखल होताच मच्छीमारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर आयलॉग गो बॅकचे फलक देखील झळकावण्यात आले। एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीची परिवर्तन सभा रद्द करण्यात आली। मुक्ताईनगरऐवजी आता जामनेरमध्ये ही सभा होणार आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। काँग्रेसने मोदींना छळले म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय। राज ठाकरेंनी ट्विटरवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारं व्यंगचित्र शेअर केलंय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जाहिरात 24 तासात रद्द झाली आहे। पंकजा मुंडेंच्या महिला आणि बालविकास खात्याने ही जाहिरात काढली होती। अध्यक्षपदाच्या जाहिरातीमुळे राजकीय खळबळ मात्र निर्माण झाली होती। राज्याच्या शिक्षण भरती प्रक्रियेमध्ये केंद्राने आर्थिक निकषांवर जाहीर केलेल्या 10% आरक्षणाचा समावेश करण्याबाबत आता चाचणी सुरू आहे। त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया काहीशी लांबण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवलेली आहे। कोल्हापूरमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळी एका चित्रे प्रकल्पग्रस्त मोर्चा पोलिसांनी अडवला आणि त्यामुळे मोर्चेकरांनी संताप व्यक्त केला। प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्यात न आल्याने तातडीने वाटप व्हावे यासाठी प्रकल्पग्रस्तांनी चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं। नागपुरात भाजपचे अनुसूचित जातींचे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गेहलोत आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधवच्या उपस्थितीत होणार आहे। अनुसूचित जाती मोर्चाचे देशभरातील सुमारे 6000 प्रतिनिधी राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाचा समारोप 20 तारखेला विजयी संकल्प सभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। अमरावतीत आरएसएस विदर्भ प्रांतनिवासी कार्यकर्ता शिबिर आजपासून आयोजित करण्यात आलं आणि या 5000 कार्यकर्ते सहभागी झाले। तसंच पूर्ण वेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित राहणार आहेत। देशात राष्ट्रगीत आणि राष्ट्रचिन्ह अशा राष्ट्रीय गोष्टी आहेत, मात्र राष्ट्रदेव नाही। त्यामुळे देशात आता राष्ट्रदेव म्हणून सर्व गुणसंपन्न विद्येच्या गणपती देवाला मान्यता मिळावी अशी मागणी आध्यात्मिक गुरु भाई श्री रमेशभाई ओझा यांनी केली आहे। इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा काउन्सिलवर आरोप करण्यात आलाय। मुंबईत उद्या 9 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या मेगा ब्लॉकमुळे डेक्कन पंचवटी, गोदावरी, सिंहगड आणि राज्य राणी गाड्या ज्या आहेत त्या रद्द होणार आहेत। मुंबईत उद्या परेल रेल्वे स्थानकावर यार्ड रिमोल्डिंग आणि प्लॅटफॉर्म दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। यासाठी मध्य रेल्वेवर 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेचा बेस्टवर राग कायम असल्याचं पाहायला मिळालं आणि बेस्टच्या तुटीचा अर्थसंकल्प पुन्हा बेस्टकडेच पाठवण्यात आलाय, तर कर्मचाऱ्यांचा संपातला पगारही कापणार असल्याची माहिती समोर आली आहे। बेस्टचा अर्थसंकल्प विलीनीकरणाचं काय झालं असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रविराज यांनी आता उपस्थित केलाय। पुण्यातील डेक्कन परिसरात पीएमपीएल बस स्थानकात डेक्कन मेट्रो स्थानकाला जोडून घेण्यात येणार आहे आणि मेट्रो स्टेशन अंतर्गत पीएमपीएलचे बस स्थानक करण्याचा विचार असून त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत। नागपुरातील आपली बस आता महागलेली आहे, कारण मंगळवारपासून भाडेवाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे आता नागपूरकरांच्या खिशाला 2 रुपयांचा जादा फटका बसणार आहे। नाशिकहून लवकरच अहमदाबाद आणि हैदराबादसाठी होपिंग विमानसेवा सुरू होणार आहे। अलायन्स एअरकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू केली जाणार आहे आणि यासाठी तिकीट बुकिंग देखील आता सुरू झालंय। नाशकातील वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुंडा पथक पुन्हा एकदा सक्रिय केले। शहरात गेल्या आठवड्यात 2 दिवसात 2 हत्या झाल्या आणि या पार्श्वभूमीवर हे गुंडा पथक जे आहे ते पुन्हा सक्रिय होईल। मंगळवेढा तालुक्यातील पाटकळामध्ये शाळकरी मुलांना मुख्याध्यापकाने मारहाण केली। शारदा सिद्धनाथ विद्या मंदिरामध्ये हा प्रकार घडला आणि अंगावर वळ उठेपर्यंत या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली।